पुढचा चेंडू यावेळेस अतिशय चांगला चेंडू टाकतो गोलंदाज स्वास्तिक। पहिला चेंडूवर एकेरी धाव आली आणि दुसऱ्या चेंडूवर हा निर्धाव। चांगली गोलंदाजी आणि त्याचबरोबर चांगले प्रदर्शन गोलंदाजाचं। फलंदाज शंकर पारंगे स्ट्राइक एंड वर आहे। प्रवीण गरतने एक धावसंख्येने खातं उघडलं। 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय। पहिला धाव मात्र पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा कॉल केला आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील। या 2 धावसंख्येच्या मदतीने गुणलेखक आम्हाला सांगतात की 3 धावा धावफलकावर लागल्यात। तारा संघ बराच आपण बघतो की लांबून आलाय। रीस आणि तारा ही मॅच तुमच्या समोर आहे। स्वास्तिक विरुद्धात शंकर पारंगे अशी लढत तुमच्या समोर असणार आहे। परंतु या लढतीमध्ये सर्वांचं लक्ष असेल की शंकर पारंगे हा खेळाडू बरसणार का, की ज्या खेळाडूंनी बऱ्याच वेळ रसन विभाग चमकवला, त्याचबरोबर पनवेल विभागामध्ये सुद्धा आपल्या नावाचा दबदबा केला, तोच खेळाडू मैदानात खेळतोय। पण त्याच्या विरुद्धात एकच असेल तारा संघाचा की या खेळाडूला तुम्हाला रोखणं फार गरजेचं असेल। जर हा खेळाडू टिकला तर शेवटपर्यंत धावा या 50 ते 70 धावा या खेळाडू एका हाती लढू शकतो, एवढी ताकद आहे या खेळाडूमध्ये। बरेचसे चांगले चांगले खेळाडू आहेत। प्रवीण गरत त्याच्या जोडीला उपस्थित आहे। स्वास्तिक गोलंदाजी मार्गवर सज्ज। यावेळेस थोडासा बाउन्स केला आणि हा फटका लाजवाबता चेंडूला सरळ सीमा रेषेच्या अलीकडे अडवला जाईल आणि 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल होईल। एकूण धावसंख्या आहे ती 5 या अंकावर। क्रिकेट करार्थांनी सांगितलं तसं आपण पाहिलं मगाशी म्हणले सरांनी की क्रिकेट कसं बहरलं, क्रिकेटमध्ये किती अतिराज्य झाले, 286 धावा कशा नोंदवल्या, त्याचबरोबर बरेचसे नियम त्यांच्याकडनं सांगितले गेले। 22 ॲड्स जे खेळपट्टी आहे ते सर्व सांगितलं, मैदान सांगितलं, बरेचसे विवरचना त्यांच्याकडनं सांगितले गेले। परंतु यावेळेस चांगला फटका आहे कव्हरच्या डोक्यावरून, सुंदर असा फटका सीमारेषेच्या पलीकडे। सागर कोळंबे सर आम्हाला सांगतात सरळ 4 धावसंख्येसाठी। 4 धावसंख्येच्या मदतीने 9 धावसंख्या धावफलकावर आहेत। क्रिकेट तुम्ही पाहिलं तर पहिले हॉकी स्टिक म्हणजे हॉकी स्टिकच्या जसा एक आकार असायचा आणि त्या आकाराने खेळलं जायचं। धागाने मात्र बांधलेला चेंडू बनवायचे आणि त्यानंतर क्रिकेट खेळलं जायचं। मग त्यानंतर लॉ आले, लॉ नंतर आपण पाहिलं की 2 अंपायर्स आले, तिसऱ्या अंपायरचा आता करार्थाने विवरचना पाहायला मिळते क्रिकेटमध्ये। बरेचसे बदल झाले क्रिकेटमध्ये सुद्धा। परंतु हा चेंडू अतिशय चांगला, पहिल्या षटकाचा खेळ संपला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 अशी सुरुवात आहे ती रीस संघाची। आरसीसी रीस आणि 11 स्टार तारा या 2 संघांदरम्यान मॅच आहे। 9 धावा धावफलकावर लागल्यात। पंच स्प्रे घेऊन लगेच जायचंय, फर्स्ट एड बॉक्स लगेच घेऊन जायचंय। क्रिकेट आता बदललंय कारण आता जुने जाणते खेळाडू सुद्धा आमच्या समवेत आहेत। बरेचसे जुने जाणते माणसं आमच्या समवेत आहेत। पहिल्याचं क्रिकेट आणि आताच्या क्रिकेटमध्ये बराचसा फरक आहे। जुन्या आठवणी आहेत खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या। पहिले खेळाडूला इजा झाली तरी पहिल्याचा खेळाडू माती लावून उभा राहायचा। आताच्या खेळाडूला जर दुखापत झाली तर त्याला फर्स्ट एड बॉक्स लागतो आणि पुढे तुम्हाला डॉक्टर सुद्धा पाहायला मिळेल टुर्नामेंटमध्ये। पहिल्याच्या काळामध्ये पिंपा असला तरी घाण पडली तरी लोक पाणी पियाची, परंतु आता बिस्लरी आल्यात आणि ते पण वेगवेगळ्या स्टाईलच्या बिस्लरी आहेत। आणि त्याचबरोबर एक चेंडू दिला जायचा, त्याचा कापूस निघतपर्यंत पहिला चेंडू तो खेळला जायचा किंवा फुटल्यानंतर विविध चेंडू दिले जायचे। आता प्रत्येक इनिंगला चेंडू, तेही पण 5-6 चेंडू तपासून घेणार प्रत्येक खेळाडू। आणि त्या खेळाडूला मी नक्कीच सांगेल की तुम्ही पहिल्या इनिंगला जो चेंडू तुम्ही तपासून घेता ना, ते दुसऱ्या मॅचला तुम्ही तोच चेंडू वापरता, तोच तुम्हाला चेंडू दिला जातो। आणि ह्या सर्व गोष्टी आहेत, या सर्व आठवणी आहेत। शेतातले मैदान असायचे पहिले शेतातले, आणि त्या शेतातल्या मैदानामध्ये प्रत्येक जण खेळायचे। आता सुसज्ज मैदान आहेत आणि त्या मैदानावर आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतं। आज जर्सीमध्ये खेळाडू खेळतो, जर्सीचं फार महत्त्व आहे कारण जर्सीमुळे तुम्हाला कुठल्या संघाचा हा खेळाडू आहे हा ओळखता येतो। कारण पहिले हाफ चड्डी सुद्धा लोक खेळायचे आणि क्रिकेट खेळायचे आणि बनेनवर सुद्धा क्रिकेट प्रत्येकाने खेळलंय। परंतु आता बघायला गेलो तर प्रत्येकाच्या अंगाला स्पर्श करणारी जर्सी आहे आणि त्या जर्सीने प्रत्येक गावातला खेळाडू आता ओळखला जातो। एक गाव ग्रामीण म्हणजे एक गाव 11 असा संकल्प निघाल्यानंतर प्रत्येक गावाची ओळख झाली।
एक धाव निश्चितच मिळते. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज पोहोचला होता. एक धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. एकूण धावसंख्या आहे ती 10 आरसीसी रिस संघाची. आणि पहिल्याच्या काळामध्ये बैलाच्या शर्यती लोकांना भरपूर आवडायच्या. मी विनंती करील जे प्रेक्षक वर्ग आहेत ते सफेद पट्टीवर बसू नका आणि त्याचबरोबर जे वाहन आहेत ते योग्य ठिकाणी पार्क करा. फोर व्हीलरला जाण्यासाठी संधी द्या आणि रस्ता मोकळा करा प्लीज. आम्हाला माहिती आहे की तुमचे आवडते खेळाडू आता मैदानात असणार आहेत, तुमचे आवडते संघ या मैदानात आहेत, त्यामुळे विनंती करील आपले जे वाहनं आहेत ते वाहनं करार तुम्ही बाजूला लावा. वाईड येतोय, वाईडच्या साह्याने अतिरिक्त धाव वाढ होईल. एकूण 11 धावा धावफलकावर लागल्यात आणि आमचे तारा संघाचे कट्टर समर्थक राज म्हात्रे या मॅचचा आनंद घेतात. आमचे जवळचे मित्र आहेत राज म्हात्रे या मॅचचा आनंद घेतात. गोलंदाज तयार. यावेळेस दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज बाद होते. पहिला धक्का आहे आरसीसी रिस संघाला शंकर पारंगेच्या स्वरूपामध्ये. एकूण धावसंख्या आहे ती 11. 11 धावसंख्येवर एक गडी बाद. पप्या लदगे सर सुद्धा उपस्थित झाले, त्यांचं मनापासून स्वागत. पिंक जर्सी मध्ये खरं तर तारा संघ खेळतोय. पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. तारा संघाने बरेचसे पारितोषिक फटकवलेत. विविध शृंखलेमध्ये ते खेळलेत. विविध शृंखलेमध्ये चांगले बलाढ्य संघांना त्यांनी पराभूत केले. सुरुवात त्यांची चांगली होते, बऱ्याच वेळा त्यांची पार्टनरशिप चांगली होते, गोलंदाजी त्यांची चांगली सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर आता खरं तर बॅटिंग मध्ये सुद्धा आता व्यूहरचना बदलली जाईल. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सर्वेश सुर्वे ह्यावेळेस मैदानात आहे. 11 धावा धावफलकावर आहेत. आमचे तारेचे एक अतिशय चांगले समालोचक आणि रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य रोशन पाटील सर सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. यावेळेस चेंडूला सरळ खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक येतात, परंतु चेंडूला अडवलं गेलं शेवटच्या क्षणी. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. सिग्नल पाळला नाही आणि सिग्नल पाळला नाही मुळे करा ते रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक गडी गमावला जाईल आरसीसी रिस संघाचा प्रवीण गरजच्या स्वरूपामध्ये. क्रिकेटमध्ये तुमचं लक्ष हे असणं फार महत्वाचं असतं. तुम्ही एकामेकाला कॉल देताना सुखरूप कॉल दिला पाहिजे, कारण जर सुखरूप कॉल दिला तर तुमचे विकेट वाचतात आणि जर तुमचा महत्वाचा खेळाडू जर बाद होत असेल तर संघासाठी हे फार धोक्याची घंटा असते. आणि यावेळेस प्रवीण गरज जो फलंदाज आक्रमक होता त्या प्रवीण गरजला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलं. आता सर्वेश सुर्वे आणि त्याच्या जोडीला गणेश पारंगे संघाचा संघनायक यावेळेस मैदानात आहे. 2 बाद 12 धावा धावफलकावर आहेत. पहिल्यांदा बॅटिंग करतोय रिस संघ रसायनी विभागामधला. सुरुवात असं वाटलं होतं की चांगली होईल, कारण शंकर पारंगेंनी सुरुवात केली होती दुहेरी धावा संख्येने आणि एक चौकार सुद्धा त्यांच्या माध्यमातून आम्ही बघितला. परंतु दुसरं षटक उत्तम जोशीचं अतिशय उत्तम पडलं, कारण शंकरची विकेट त्यांना मिळणं फार महत्वाचं होतं आणि ती विकेट त्यांनी मिळवून ठेवली. आणि आता रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रवीण गरज सुद्धा परतला. हवे चेंडू आहे. मिस्टामिंग फटका. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत होते, परंतु 2 धावा पूर्ण केल्या जातात. मी तर म्हणेल मराठीत अशी म्हण आहे की तुपी गेलं रुपी गेलं, हातात राहिलं फक्त धोपाटणं. कारण कॅच सुद्धा होती आणि त्या दुहेरी धावा सुद्धा गेल्या. 2 धावसंख्येच्या मदतीने 14 धावा धावफलकावर लागल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी उत्तम जोशीकडनं चालू आहे. रनअप अतिशय चांगला घेतोय, रिलीज सुद्धा चांगला करतोय आणि टप्प्यावर फार भर देतोय हा गोलंदाज. यावेळेस ऑफ साइडला खेळला. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार, परंतु एकच धाव मिळते. या 1 धावसंख्येच्या मदतीने षटक क्रमांक 2 चालू असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा आहेत आरसीसी रिस संघाच्या. सुरुवात आवश्यक चालू आहे. रिस संघाचे टार्गेट रचणं हे फार गरजेचं असेल, कारण तुम्ही विरोधकावर जेव्हाच प्रहार कराल जेव्हा तुमच्याकडे योग्य टार्गेट असेल, आणि टार्गेट करण्यासाठी तुम्हाला करावी लागते ती मेहनत, तुम्हाला करावी लागते ती परिश्रम, तुम्हाला करावे लागतात ते कष्ट आणि तुम्हाला करावं लागते ती पराकाष्ठा. आणि या
सर्व गोष्टी तुमच्याकडे असतील तर खरं तर तुम्ही एखाद्या गोलंदाजावर किंवा एखाद्या संघावर तुम्ही वार करू शकता आणि तो वार करण्याचा प्रयत्न करावा लागेल रिस संघाला. यावेळेस सन्मान दिला. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू कार्पेट लेवलच्या फटक्याने जातोय. एकच धाव मिळते आणि एक धावसंख्येने 2 षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आरसीसी रिस संघाच्या. दोन बाद 16 अशी स्थिती म्हणजे 8.00 ची सरासरी धावफलकावर लागले. तुडुंब भरलेला हा खरं तर कुंभमेळा. जसं मी नेहमीच म्हणतो की या कुंभमेळ्याला 3 रात्रीपासून सुरुवात झाली. जसं वारकरी संप्रदाय पंढरपूरला जाताना जसं गोल रिंगण करून बसतो तसं गोल रिंगण करून आज प्रत्येक प्रेक्षक वर्ग बसलाय. त्यांचा सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आज प्रेक्षक वर्ग खरं तर का आला त्याचं एक कारण आहे. आज या स्पर्धेमध्ये कोणाचा आवडता खेळाडू असेल, कोणाचा काकाचा मुलगा खेळत असेल, कोणाचा स्वतःचा मुलगा खेळत असेल, कोणाचा आत्याचा मुलगा खेळत असेल, कोणाचा गावातला मुलगा खेळत असेल, यासाठी प्रेक्षक वर्ग आज इथं उपस्थित झालेत. आणि आज गावाचं नाव रोशन करण्यासाठी आज प्रेक्षक वर्ग आहेत. नाहीतर ही जो प्रेक्षक वर्ग आहे हा प्रेक्षक वर्ग तुम्हाला बैलाच्या शर्यतीमध्ये दिसला असता, परंतु हा क्रिकेटने जो राज्य केलंय ते क्रिकेटच्या राज्याने आज प्रेक्षक वर्ग या मैदानावर आहे. कारण आज क्रिकेटने राज्य केले तुमच्या मनात. IPL सीझन चालू असताना सुद्धा RCB आणि त्याच्या विरोधात चालू असलेली जी मॅच आहे ती मॅच सोडून सुद्धा प्रेक्षक वर्ग या मैदानात आहे. एक चांगला फटका आहे परंतु वाईट येतोय आणि वाईटच्या +4 धावा म्हणजे 5 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये मिळतात. आणि या 5 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. एकूण धावसंख्या आहे ती 21 धावफलकावर लागल्यात. या छोट्या छोट्या चुका तुम्ही करू शकत नाही. या 5 धावा केवळ तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये मागात पडू शकतील. कारण तुम्ही एक धाव वाचवली पाहिजे क्रिकेटमध्ये. कारण आता क्रिकेटचं ग्लॅमर बदललंय. अतिशय चांगला चेंडू गोलंदाजाचा आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूला ठेवला गोलंदाजाने. स्वस्तिक म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आहेत. 21 धावफलकावर लागल्यात. चांगली गोलंदाजी करतोय. एक बोनसच्या रूपात 5 धावा त्यामुळे थोडासा दिलासा असेल आरसीसी रिस संघाला. ह्यावेळेस मिस टायमिंग पटका आहे. कारण चेंडू आणि बॅटीचं अंतर थोडंसं लांब होतं. एक धाव चेंडूची मात्र सांगता झाली आणि आज प्रत्येक प्रेक्षक वर्ग हा सामन्याचा आनंद घेतोय. आणि प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एकच विचार आहे की या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होणार आहे. पंचांकडे मोठी दाद मागितली जाते परंतु पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. जो संघाचा संघनायक आहे गणेश पारंगे तो परततोय आपल्या अवघ्या एक या धावसंख्येवर. तिसरा आदरा आहे आरसीसी रिस संघाला एकूण 21 धावसंख्येवर. तिसरं षटक मार्गेस्ती 3 आदरे बसलेत. नवीन बॅट्समन मुकेश मुंडे मैदानात जातोय. आत्मघातकी फटके मारण्याचा एक हा खेळाडू आहे. आक्रमक भूमिका या खेळाडूच्या मनात आहे, या स्वभावात आहे. तो खेळाडू मैदानात जातोय. आता आक्रमण करणं फार महत्वाचं. जसं करार्थाने आक्रमण चढवलं जातं IPL मध्ये. रसेल असेल किंवा पोलार्ड जे वेस्ट इंडिजचे जे सर्व खेळाडू त्यांच्याकडे ताकद आहे. प्रत्येक क्षणी कुठलाही फटका ते बाहेर नेऊ शकतात आणि एवढा बाहेर नेऊ शकतात की तो चेंडू स्टेडियमच्या बाहेर सुद्धा जाऊ शकतो. एवढी ताकद असते त्यांच्याकडे. त्यांचं एकच कारण आहे की वेस्ट इंडिज संघाचा जो बोर्ड आहे त्या वेस्ट इंडिज संघाला मानधन कमी दिलं जातं आणि त्यामुळे वेस्ट इंडिजचे जे खेळाडू आहेत ते खेळाडू लीग खेळून आपली पोटं भरत असतात. आपला संस्कार बदल ते वाढवत असतात आणि त्यामुळे प्रत्येक लीग मध्ये तुम्हाला वेस्ट इंडिजचे खेळाडू जास्तीत जास्त दिसतील. आणि खरं तर आता गोलंदाजी मार्कवर स्वस्तिक म्हात्रे चांगली कामगिरी करतोय. दुसरा षटक वैयक्तिक दुसरं षटक हा गोलंदाजी मार्कवर आहे. वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय लेग स्टिकच्या बाहेर आणि पंच आम्हाला सांगतात सागर कोळंबे सर वाईड येतोय आणि वाईडच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये बदल. 22 धावा धावफलकावर लागल्यात. 22 धावा धावफलकावर आहेत. टार्गेट रचण्याचा प्रयत्न चालू आहे. यावेळेस पंचाकडे मोठी दात मागितली जाते परंतु एक धाव सुद्धा मिळते आणि एक धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय. धावसंख्येमध्ये बदल झाल्यानंतर 23 धावा स्कोर कार्डच्या वरती लागल्यात.
मी नक्कीच प्रेक्षक वर्गांना विनंती करेल की जो रस्ता आहे तो रस्ता मात्र खुल्ला करा प्लीज. आणि जे वाहन आहेत ती पार्किंगसाठी थोडीशी जागा आहे इथं, मला वाटतं ती पार्किंग मध्ये तुम्ही जागा लावा. आणि आपल्यामुळे खरं तर कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. सर्वांना मॅच बघायचे आणि सहकार्य सुद्धा या स्पर्धेमध्ये करा. हवे चेंडू, बराचसा उंची आहे चेंडूला, चेंडू सरळ सीमा रेषे बाहेर. या सत्रामधला पहिला षटकार येतोय फलंदाज सर्वेश सुर्वेच्या माध्यमातून. षटकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल. 29 धावा धावफलकावर लागल्यात. डीजे बंद आहे कारण आचारसंहिता चालू आहे. अशा गोष्टी आमच्या समवेत मला वाटतं डेच्या स्पर्धेला आमच्या समवेत असे घडतात. डीजे नसतो, फक्त आता कॉमेंट्री करायला लागते डेच्या स्पर्धेमध्ये. परंतु हा चेंडू सुद्धा चांगला पडतो स्वस्तिक मात्रेचा आणि तिसरं षटक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 29 रन्स. 29 धावा धावफलकावर आहेत. 3 गडी गमवतोय आतापर्यंत आरसीसी रेस संघ. त्यामध्ये शंकर पारंगे आपल्या 8 धावसंख्येवर बाद झालेत. प्रवीण गरत आपल्या 2 या धावसंख्येवर बाद झालेत आणि गणेश पारंगे पोचले आपल्या 1 या धावसंख्येवर. 3 षटकाचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावर आहेत. त्यामध्ये गोलंदाजीचा तोफखान्यामध्ये आपण विचार केला तर स्वस्तिक म्हात्रे यांनी 2 षटकाचा स्पेल टाकला आणि त्या 2 षटकामध्ये एकूण त्यांनी धावा खर्च केल्या त्या 22 आणि एकही विकेट त्यांनी मिळवली नाहीये, म्हणजे चांगला षटक आहे. आणि त्याचबरोबर उत्तम जोशी यांचं चांगलं षटक पडलं अवघ्या 7 धावसंख्येचं. म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा 3 गडींच्या मोबदल्यामध्ये आरसीसी रीज संघाच्या. अजय डायरे अतिशय चांगले समालोचक आहेत या स्पर्धेमध्ये. त्यांच्या आम्ही खऱ्या अर्थाने मला वाटतं पहिल्या रात्रीमध्ये त्यांचं समालोचन मी वाटतं ऐकलं. अतिशय चांगलं समालोचन करतात. म्हणायला गेलं तर अनुभवी असं वाटतं समालोचनाच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर संदीपजी बोराडे आहेत, समीरजी सोमणे सर आहेत, सनी मसने त्यांचा तर खऱ्या अर्थाने अभ्यास आहे. सनी मसने यांनी सुरुवात आपल्या कमीत वेळामध्ये केली. म्हणजे लहानपणापासून बोलण्याची ही खऱ्या अर्थाने सवय असणं फार महत्वाचं असतं आणि ती सवय त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. रोशन पाटील सर आमच्या स्क्वॉड मधले, म्हणजे रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे आमचे सदस्य आमच्या स्क्वॉड मधले. आज कुणाल दाते यांनी सुद्धा म्हटलं होतं की आज रोशन पाटील सर सुद्धा इथं उपस्थित असतील, कारण तारा संघ आहे म्हणजे त्यांचे रोशन पाटील सर इथं उपस्थित असणार. त्यांच्याकडे सुद्धा आपण संधी देणार आहोत. गोलंदाज तयार. यावेळेस बाउन्स मिळाला ह्या गोलंदाजाला, बाउन्स केलं. बऱ्याच वेळा आपण पाहतो की बाउन्सचा सुद्धा निर्णय ताकीद दिली जाते कारण दंडित केलं जातं आणि त्याचप्रमाणे ह्यावेळेस वन बाउन्सचा कदाचित निर्णय दिला असेल पंचांनी, दंडित केला असेल गोलंदाजाला, कारण पहिल्याच्या काळामध्ये बाउन्स नव्हता म्हणून तर मायकल होल्डिंग सारखे आणि अँब्रोस सारखे गोलंदाज चालले. परंतु आता बाउन्सचा निर्णय आहे, दंडित केलं जातं गोलंदाजी मार्कवर असताना. यावेळी चांगला फटका, एलिव्हेशन चांगलं, चेंडूला सीमा रेषे बाहेर, उत्तुंग असा षटकार फलंदाज मुकेश मुंडेच्या बॅटिंगमधून. यानंतर मॅच होणार आहे स्वर्गीय सतीश स्मृती 11 बामण डोंगरी आणि चिंचपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करू की आपल्या जर्सी आपण पहिल्यांदा घेऊन जायचं आणि महत्वाचं म्हणजे तुमची प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्याकडे पोहोचली पाहिजे. 4थं षटक चालू आहे. राकेश मात्रे गोलंदाजी मार्कवर आहेत. प्रहार चढवला, मुकेश मुंडेच्या बाहूमधली ताकद दाखवली आणि शॉर्ट प्लेनच्या चेंडूला त्यांनी अतिशय चांगला फटका मारला. एकच धाव मिळते परंतु करण कैलास सोनवणे, आपण जर कुठं असाल तर आमच्या स्टेजवर या, कृपया करून. आपले वडील तुम्हाला बघतायत. करण कैलास सोनवणे, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही लगेच स्टेजवर या. आपले वडील तुमची वाट बघतात. परंतु यावेळेस चांगला फटका आहे, चेंडू सरळ, क्षेत्ररक्षकाचे अतिशय चांगले प्रयत्न, परंतु प्रेक्षक वर्ग काय सांगतो याकडे सर्वांचं लक्ष.
प्रेक्षक वर्ग सांगतो की खरं ते प्रयत्न चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने. केवळ आता मिळेल ती 2 धावा. एकूण धावसंख्या आहे ती 38 धावा धावफलकावर लागल्यात. 38 धावा धावफलकावर. परंतु प्रेक्षक वर्ग सांगतात की हा षटकार आहे म्हणजे 2 धावा घेतले होते, अजून 4 धावा ऍड होतील आणि या 4 धावसंख्येच्या 6 धावसंख्येच्या मदतीने 42 धावा आरसीसी रिस संघाच्या धावफलकावर आहेत. प्रेक्षक वर्ग खरं काय ते सांगा, कारण पंचांनी पहिल्यांदा 2 धावा दिला, नंतर षटकार दिला. काय असेल तो निर्णय घ्या आणि कोणाचीही बाजू खरा तर नियम. जर तुमच्या गावाचा संघ असेल तरी तुम्ही जो काय निर्णय असेल तो खरा निर्णय द्या. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. आपण निश्चितच आपण पाहूया की तिसरा पंच आम्हाला काय सांगतात. षटकार आहे की काय, त्यापेक्षा तुम्ही सांगितलं असतं तर थोडा वेळ वाचला असता. कारण वेळेला महत्व द्या मित्रांनो. खरं काय ते सांगा. काही जण षटकार सांगतात, काही जण नाही सांगत. आणि शांताराम कोळंबे आपल्याला विनंती करतो की आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या लगेच. शांताराम कोळंबे. तीन कॅमेरेज आहेत या स्पर्धेमध्ये. एका कॅमेऱ्यावर विघ्नेश जे जुविलेचे आहेत, त्याचबरोबर आमच्या सरळ 42 धावा धावफलकावर आहेत आणि आमच्या सरळ समोर आहेत ते निखिल. आणि प्रेक्षक वर्गांना विनंती करेल, प्लीज आपण ज्या गाड्या आहेत त्या थोड्या बाहेर लावा, बाजूला लावा, जेणेकरून रस्ता खुला होईल. आयोजकांची विनंती येते आपल्याकडे. आणि तिसरं पंच आम्हाला सांगतील की काय डिसिजन आहे. षटकार येतोय. आणि मी विनंती करेल प्रेक्षक वर्गांना की आपण पार्किंग मध्ये जागा लावा. ज्या रस्त्यात गाड्या लावल्या ते पार्किंग मध्ये लावा. पार्किंगची सोय केली आणि ज्या रस्त्यावर लावले ते काढा प्लीज. आणि 4 व्हीलर आहेत, त्या 4 व्हीलर आपल्याला तिथून काढायचे. त्यामुळे ज्या बाईक्स आहेत, जे वाहन आहेत ते कृपया करून काढा प्लीज. नाहीतर आपली कमिटी आली तर वेगळंच काय निर्णय असेल. एक धाव मिळली जाते आणि 1 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये आता बदल होईल. 43 धावा धावफलकावर लागल्यात. विनंती करेल मी स्वर्गीय सतीश स्मृती 11 बामण डोंगरी संघाचे संघनायक तेजस म्हात्रे यांना आलेत आणि चिंचपाडा संघाचे संघनायक या लगेच टॉस करण्यासाठी. आणि आपल्या जर्सी घ्या तेजस म्हात्रे सर. 42 धावसंख्या धावफलकावर लागली. यावेळेस मिड विकेट मध्ये हा चेंडू 1 धाव चोरली जाते आणि 1 धावसंख्येच्या साह्याने 44 धावा धावफलकावर लागल्यात. चव्वेचाळीस धावसंख्या धावफलकावर आहेत. षटक क्रमांक राकेश म्हात्रे यांचा षटक क्रमांक 4 संपला आहे आणि शेवटचं षटक. आणि आयोजक सांगतात की 5 मिनिटात त्या बाईक्स आहेत त्या हलवा, नाही तर पंक्चर केल्या जातील. त्या बाईक्स ज्या रस्त्यामध्ये लावल्यात त्या विनंती करले की आपण थोड्याशा बाजूला लावा, अन्यथा आयोजक आम्हाला सांगते की त्या पंक्चर केल्या जातील. चिंचपाडा संघाचा संघनायक आपल्या जर्सी लगेच घेऊन जायचंय. त्याचबरोबर आदरणीय बजरंगजी कांबेरे साहेबांना विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. 44 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचे षटक म्हणजे स्लॉक षटक आता
मार्गस्थी आहे सुमित पाटील. बोल लवकर कॉमेंट्री करतो. सुमित पाटील गोलंदाजी उंबरठ्यावर. पहिला चेंडू कार्पेट लेवलचा फटका ऑलंग द कार्पेट. एक धाव मिळते आणि या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. 45 धावा धावफलकावर लागल्यात. चिंचपाडा संघाचे संगणक सुद्धा इथे उपस्थित झालाय. आम्ही विनंती करू आयोजकांना की आपण टॉस करून घ्यायचंय लगेच. पंचेचाळीस धावसंख्या धावफलकावर लागले. मुकेश मुंडे सुद्धा परततोय आपल्या अवघ्या 9 धावसंख्येवर. चौथा आदरा बसलाय आरसीसी रीस संघाला आणि त्याची जागा भरवण्यासाठी मनीष कोकंबे मैदानात जातोय. आयोजकांना विनंती करेल की आपले शुभास्ते स्वर्गीय सतीश स्मृती 11 बामण डोंगरी मैदानात आहे. यावेळेस चांगला चेंडू आणि पंचांनी बोट वर केलंय म्हणजे हा फलंदाज सुद्धा बाद होतोय. सर्वे सुर्वे 5व्या गडी बाद होतोय आणि धावसंख्या तिथं स्थिर आहे 45 या अंकावर. हॅलो, या ठिकाणी सन्माननीय बाळा हिरमाली साहेब मी पुढील सामन्याच्या नाणेफेकीच्या कौलसाठी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. हिरमाली साहेब या आपण. तर षटक क्रमांक 5वा स्लॉक षटक चालू आहे. तुमच्या समोर आहे मनीष कोकंबे आणि अशोक पारंगे ही जोडी मैदानात असेल. एकूण धावसंख्या 45. स्वर्गीय सतीश स्मृती 11 बामण डोंगरी टॉस विन होतोय आणि तेजस म्हात्रे सर आम्हाला सांगतील थोड्याच वेळात की काय तो निर्णय आहे. कारण किंजल स्पोर्टचे आयोजक आहेत ते. पडवेल परिसरामधील खऱ्या अर्थाने सर्वोत्कृष्ट आयोजन मधला खऱ्या अर्थाने आयोजन करणारे किंजल स्पोर्ट चे खऱ्या अर्थाने आयोजक आहेत तेजस म्हात्रे. एकूण 45 धावसंख्या अवघ्या धावफलकावर लागल्यात आणि आतापर्यंत चेंडू संपलेत. 3 चेंडू आतापर्यंत संपले आणि या 3 चेंडूवर किती धावा येत आहेत याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. गोलंदाजीची उंची कमी आहे पण गोलंदाज आपलातून गोलंदाजी करतोय. भन्नाट कामगिरी करतोय हा गोलंदाज. हा चांगला चेंडू गोलंदाजाचा. यावेळेस फलंदाजाला करताना आपण पाहतो की अशोक पारंगेला फक्त बांधून ठेवलं या खेळाडूने. 2 चेंडू डॉट काढले. एकूण धावसंख्या आहे ती 45 धावसंख्येवर रोखलाय. सुरुवात अतिशय चांगली झाली होती रीस संघाची. त्यानंतर मुकेश मुंडेने सुद्धा चांगले प्रहार केले. सर्वे सुर्वेत सुद्धा चमकला या मैदानावर परंतु जास्त काळ टिकणं हे गरजेचं होतं. त्यावेळेस सरळ चेंडूला खेळलाय वाईड स्लॉग ऑफ क्षेत्रामध्ये जीवाचं रान केलं होतं या क्षेत्ररक्षकाने परंतु चेंडू सीमारेषे बाहेर सरळ 6 धावसंख्येसाठी आणि या 6 धावसंख्येच्या माहितीने अर्धशतक स्कोर कार्डवर आहे. 51 धावा स्कोर कार्डवर लागल्यात त्या आरसीसी रीस संघाच्या. करण कैलास सोनावणे. आपण जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुमचे वडील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये वाट बघतात. लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या लगेच. 51 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळेस कोलवर टप्पा चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धाव्याचा कॉल केला. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धाव्याचा अजून एक कॉल येतोय. 3 धावा पूर्ण केल्या आणि अशोक पारंगे चपळ आहेत. ते धावाला ऐकणार नाही खऱ्या अर्थाने परंतु 3 धावा धावफलकावर त्यांनी पूर्ण केल्या आणि या 3 धावसंख्येच्या माहितीने स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय. एकूण धावसंख्या आहे ती 54. विजयासाठी गरज आहे ती 55 धावसंख्येचं टार्गेट असेल. 5 षटक 55 धावा असं टार्गेट असेल आणि या 55 धावा पूर्ण केल्या जातील का. 11 स्टार
तारा संघाकडनं ह्या सुद्धा आपण ऐकणार आहोत, परंतु स्पेल बघितलं तर अतिशय चांगले पडले ते तारा संघाकडनं. 2 षटकाचा स्पेल टाकला स्वास्तिक म्हात्रे यांनी. उत्तम जोशी यांनी 1 ओव्हर टाकली. राकेश म्हात्रेची 1 ओव्हर आणि सुमित पाटील यांचं स्लॉक षटक शेवटचं आपलातून षटक पडलं. एकूण त्यांनी रोखलं ते 54 धावसंख्येवर. आरसीसी रिक्स संघाकडनं आपण पाहिलं तर सर्वाधिक धावा करणारा सर्वेश सुर्वे 8 चेंडूमध्ये 17 धावा त्यांनी केल्या. 2 षटकाराचा समावेश आहे आणि 54 धावा या 5 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर. 55 धावसंख्येचं टार्गेट दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करणार आहोत थोड्याच वेळात. धन्यवाद मयुरेश. जाऊया पुनश्च आपण पाहतोय पाहुण्यांच्या स्वागत समारंभाकडे. या ठिकाणी आपण पाहतोय हातनोलीवरून आमचे पाहुणे सन्माननीय जयवंत ठाकूर येथे उपस्थित आहेत. त्यांचं येथेच स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय जेके साहेबांना करतो. त्यांच्या समेत आपण पाहतोय सन्माननीय दिनेश बोधे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. यांचं सुद्धा येथेच स्वागत करण्याची विनंती जेके साहेबांना करतो. त्यांच्या समेत आपण पाहतोय दिनेश बोधे साहेब उपस्थित आहेत. तसेच सन्माननीय पाहुणे तेजस पाटील येथे उपस्थित आहेत, बेलवली ग्रामस्थ. त्यानंतर सन्माननीय राजेजी कराळे साहेब येथे उपस्थित आहेत. यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती जेके साहेबांना करतो. तसेच त्यांच्या समेत आपण पाहतोय सन्माननीय सचिन ठाकूर आत्नोली उपस्थित आहेत. यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती जेके साहेबांना करतो. तसेच त्यांच्या समेत आपण पाहतोय या ठिकाणी सन्माननीय इरमाली साहेब उपस्थित आहेत. यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती जेके साहेबांना करतो. त्यांच्या समेत आपण पाहतोय सन्माननीय भरत कांबरे येथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती जेके साहेबांना करतो. तसेच या ठिकाणी सन्माननीय जयतू धुले साहेब येथे उपस्थित आहेत. यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती आयोजकांना करतो. मॅचला सुरुवात होते. आपण जाऊया दुसऱ्या इनिंग साठी कॉमेंट्री बॉक्स कडे. येस, थँक्यू संदीपजी बोराडे सर. 55 धावसंख्येचं टार्गेट आहे. स्वास्तिक म्हात्रे आणि उत्तम जोशी ही जोडी मैदानात आहे. स्वास्तिक म्हात्रे हा खेळाडू वास्तविक बऱ्याच वेळा गॅप शोधत असतो, कारण बऱ्याच वेळा त्याची फलंदाजी बघितली गॅप मधून चांगले फटके मारतो आणि चौकारावर त्याचा बराचसा विश्वास आहे. म्हणजे चौकार गॅप मधून काढणं या खेळाडूकडे फार कला आहे. बघूया स्वास्तिक म्हात्रेची सुद्धा बॅटिंग बघणार आहोत. उत्तम जोशी आक्रमक खेळाडू मैदानात आहे. त्याचबरोबर गोलंदाजीच्या पहिल्या उंबाट्यावर रुपेश जामकर हा गोलंदाजी मार्कवर आहे. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं सजवलंय. आरसीसी रिस संघाकडनं प्रवीण गरत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. त्याच्या मागोमाग अशोक पारंगे फ्लँक स्लिप मध्ये उभे होत आहेत आणि त्याचबरोबर लेग स्लिप मध्ये सर्वेश सुर्वे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर पॉइंट आणि कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पहिल्या चेंडूवर प्रहार चढवला जातोय.
एकच्या बदली 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या शेवटच्या क्षणी हा प्रयत्न यशस्वी झाला क्षेत्ररक्षकाचा. 2 धावा पूर्ण आणि या 2 धावसंख्येच्या माहितीने स्वतःच आणि सांघिक खातं उघडलं जाईल. बिनबाद 2 धावा. 55 धावसंख्येचा पाठलाग करतोय. 53 धावसंख्येची गरज आहे. टार्गेट रचलंय, डोंगर उभा केलंय. या डोंगरावर सर करणं हे तुमच्या हातात आहे आणि ते डोंगरावर सर करण्याचा प्रयत्न आता होणार तो 11 स्टार तारा संघाकडनं. उत्तम जोशी उंचीचा वापर करेल. खरं तर हा फलंदाज उंची भरपूर आहे या खेळाडूची. कारण बऱ्याच वेळा आपण म्हणतो की उंचीचा बऱ्याच वेळा खेळाडू फायदा करून घेतो. ताकद सुद्धा या खेळाडूच्या मनगडत आहे, परंतु तुमच्याकडे बुद्धी सुद्धा असली पाहिजे. तुम्ही बुद्धीचा वापर सुद्धा क्रिकेटमध्ये केला पाहिजे. विशेषतः शक्तीचा वापर बरेच जण करता, परंतु बुद्धीचा वापर केला पाहिजे. यावेळी चेंडूला खेळलाय मिडऑन क्षेत्राच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ सीमारेषा क्रॉस करून हा पहिला चौकार येतोय दुसऱ्या सत्रामधला उत्तम जोशीच्या माध्यमातून. 6 धावा धावफलकावर लागल्यात. चांगली बॅटिंग. तुम्ही पाहिलं असेल की क्षेत्ररक्षण ज्या परिस्थितीमध्ये नोंदवलं गेलं, ज्या ठिकाणी लावलं गेलं त्याच्या विरोधात हा मारलेला फटका. सुरुवात कशी केली पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण आता उत्तम जोशी देतोय. कारण या खेळाडूकडे फटके चांगले आहेत. या खेळाडूकडे खरं तर क्लास चांगला आहे आणि तोच खेळाडू मैदानात खेळतोय. चौकाराच्या साह्याने 6 धावा धावफलकावर आहेत आणि दोन्ही चांगले खेळाडू मैदानात आहे आणि तेवढाच ताकदवान गोलंदाज रुपेश जामकर गोलंदाजच्या उंबाट्यावर. यावेळी चेंडूला सरळ खेळलाय क्षेत्ररक्षक शंकर पारंगे चेंडूच्या खाली, परंतु हाताला स्पर्श करून चेंडू जातोय बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये झपाट्याने वाढ. 10 धावा धावफलकावर लागल्यात. चांगली बॅटिंग, क्लास दाखवतोय बॅटिंग मध्ये फलंदाज उत्तम जोशी. राकेश जे आमचे कॅमेरामॅन आहेत त्यांना आम्ही विनंती करू की आपण सर्व प्रेक्षक वर्गांवर कॅमेरा मारा. 2 कॅमेरेवन करार्थने आहेत स्पीचवर, कारण भरपूर भन्नाट गर्दी आहे. संदीप बोराटे सर, तुडुंब भरलेली गर्दी आणि त्या गर्दीवर आता करार्थने फोकस केलं जाईल. ओव्हर टू संदीप सर. धन्यवाद मयुरेश. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण पाहतोय सन्माननीय नाना भगत कुंडला ज्यांचं आगमन झालंय. मी विनंती करेल नाना भगत यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तर विकेट जाते, फार महत्वपूर्ण विकेट, गोल्डन विकेट आहे गोलंदाजी करणाऱ्या आरसीसी रिस संघाला. ज्या विकेटच्या तलाश होते आणि ती विकेट आता उत्तम जोशीच्या माध्यमातून मिळते. 10 धावसंख्या पहिले गडी बाद आणि त्याची जागा मिळवण्यासाठी शैलेश मात्रे मैदानाच्या दिशेने रवाना. त्याचबरोबर आमचे कलोत्याचे त्याच्या माध्यमातून नुकतीच नाईट स्पर्धा झाली, कालापूर मधली एक मानाची स्पर्धा. त्याचे करार्थनी सर्व नागेश टोंबरे सर इथे उपस्थित झाले. त्यांनाही विनंती करेल की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. नागेशजी टोंबरे साहेब, परंतु या स्पर्धेचा बरेच जण आनंद घेत आहेत. बरेचसे मित्रपरिवार आहेत, बरेचसे गुणलेखक आहेत, बरेचसे समालोचक आहेत, बरेचसे हंपेअर्स आहेत. त्यांचंही सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनापासून स्वागत करतोय. 10 धावा धावफलकावर लागल्यात. 1 गडी मात्र गमवला तारा संघाने. शैलेश मात्रे त्याची जागा भरवण्यासाठी मैदानात आहे. शंकर पारंगे याचा अनुभव आता मैदानात सांगतात. कारण मी नेहमीच म्हणतो की अनुभव काय असतो क्रिकेटमध्ये. तुमच्या डोक्यावरची केस गेली म्हणजे तुमचा अनुभव नाही, तुमची केस पिकले म्हणजे तुमचे अनुभव नाही. तुम्ही क्रिकेटमध्ये कसं खेळतात, क्रिकेटमधले तुमचे डावपेच कसे आहेत ह्याला फार अनुभव म्हणतात. परंतु आता अनुभव कसा आहे शंकर पारंगे यांचा क्षेत्ररक्षण करताना याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. यावेळी चांगला फटका, एलिव्हेशन चांगलं, चेंडूला अक्षरशः फेकून दिला सीमा रेषेपलीकडे. उत्तुंग असा षटकार येतोय शैलेश मात्रेच्या बॅटीतून. पहिल्या चेंडूवर स्वागत. 16 धावा. पहिला षटक मार्गस्थे आहे. रुपेशच्या विरोधात मारलेला फटका. आक्रमण केलं जातं रुपेशवर, हल्ला चढवला जातोय तो तारा संघाकडनं. यावेळी चांगला चेंडू, उसी थोडी होती परंतु असं वाटलं होतं की मोठा फटका येईल, परंतु हा चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आहे ती 16 स्कोर कार्डवर. परंतु आदरणीय संजय तांबोळी साहेबांना आम्ही विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. संजय आता तांबोळी साहेब विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर आमचे नागेशजी टोंबरे साहेब यांनाही विनंती करेल की मी व्यासपीठावर यायचं आहे.
एकूण धावसंख्या आहे ती 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक गडीच्या मोबदल्यात 16 धावा. अतिशय चांगली सुरुवात आहे ती तारा या संघाकडनं. पहिल्या षटक रुपेश जामकरचं अतिशय झोडपून काढलं, म्हणजे अल्लाद चढवला, आक्रमण चढवलं आणि त्या आक्रमकात मध्ये एकूण त्यांनी 16 धावा बहाल केल्या आणि एक विकेट P1च्या पहिल्या षटकामध्ये. P2चं दुसरं षटक चालू होईल, पॉवर प्ले नंबर 2 आणि दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय गोलंदाज गणेश पारंगे. संघ नायक आता गोलंदाजी मार्कवर आहे. खऱ्या अर्थाने चांगला गोलंदाज आहे, बराचसा अनुभव आहे गोलंदाजाकडे. आणि तुम्ही पाहिलं असेल रीस संघाकडे बरेचसे खेळाडू अनुभव आहेत, सर्व खेळाडू अनुभवी आहेत आणि काही खेळाडू सोडले यंग, तर सर्व खेळाडू अनुभवी आहेत. रीस संघाला बऱ्याच वेळा यांनी तारलंय. प्रवीण गरत असेल, त्याचबरोबर शंकर पारंगे, ही तर गोष्ट वेगळीच आहे. गणेश पारंगे, अशोक पारंगे आणि आता मैदानात तुम्ही पाहाल तर बरेचसे आता कर्णधार आहेत. प्रत्येक खेळाडू कर्णधार आहे रीस संघाचा आता मैदानात. प्रत्येक जण आता क्षेत्ररक्षण लावलं जातं. अशोक पारंगेचा खऱ्या अर्थाने अभ्यास, त्याचबरोबर ते हॅम्पेड सुद्धा आहेत रसायनी पॅनल मधले आणि आता मैदानात फ्लाइंग स्लिप मध्ये उभे आहेत. दुसऱ्या षटकासाठी गणेश पारंगे येतात कॅमेरामॅनच्या एंड कडनं आणि 16 धावा धावफलकावर लागल्यात. टार्गेट आहे 55 धावसंख्येचं. 39 धावसंख्येची गरज आहे अजून. यावेळेस बुद्धीचा वापर, चेंडूला येऊन दिलं, त्यानंतर मारलेला फटका होता. एक धाव पूर्ण केली. एक धावसंख्येच्या माहितीने 17 धावा धावफलकावर लागल्यात आणि फलंदाजाला माहिती आहे, स्वास्तिकला माहिती आहे की चांगली बॅटिंग करतो शैलेश म्हात्रे. त्यांनी पहिल्या चेंडूवर षटकार खेचून आपलं स्वतःचं खातं आणि संघाला चांगल्या अवस्थेत मध्ये आणून ठेवलं आणि त्याच शैलेश म्हात्रेला मात्र आता स्ट्राईकवर आणलं गेलं. त्याचबरोबर आमचे रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सर्वोत्कृष्ट गुणलेखक कांचन पालकर यांच्याकडनं सुद्धा आता शुभेच्छा येतात या स्पर्धेला. हवे चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक 2-2 धावत आहेत, परंतु चेंडू आणि क्षेत्ररक्षकाचं अंतर भरपूर होतं. 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 19 धावा धावफलकावर लागले. एकोणीसावा धावफलकावर लागल्यात. 22 बॉल 36 धावसंख्येची गरज आहे. क्रॉस होता, शप्पल झाला होता अगोदर. बॅट्समन पंचकडे दात मागितली जाते वाईट कडनं, परंतु पंच आम्हाला शेवटच्या क्षणी सांगतात वाईट येतोय. या वाईटच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये बदल. 20 धावा धावफलकावर आहेत. पंचचा निर्णय हा अंतिम राहील. मगाशी सांगितलं खऱ्या अर्थाने म्हणले सरांनी की पंचांचं आणि खेळाडूंचं, परंतु मी पण नेहमीच सांगतो की पंचांचं आणि खेळाडूंचं कधीच पटलं नाही आतापर्यंत आणि त्याच गोष्टी आता मैदानात घडतात. वाईट डीला 20 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी अजून 35 धावसंख्येची आवश्यकता आहे ती बॅटिंग करणाऱ्या संघाला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एसटी उद्ध्वस्त केल्या गणेश पारंगे या गोलंदाजाने. दुसरा आदरा आहे 11 स्टार तारा संघाला फलंदाज शैलेश म्हात्रेच्या स्वरूपामध्ये. 2 गडी आतापर्यंत गमवलेत. 20 धावा धावफलकावर निश्चितच स्वरूपामध्ये लागल्यात आणि तुम्ही पाहिलं असेल की सुरुवात चांगली झाली. स्वास्तिक म्हात्रे अजून मैदानात आहे, केवळ आपले 1 धावसंख्येवर खेळतोय. उत्तम जोशी आणि शैलेश म्हात्रे तंबूच्या आश्रयामध्ये आहेत आणि नवीन बॅट्समन मैदानात जातोय 11 स्टार तारा संघाचे आनंद म्हात्रे हे मैदानात आहेत. आनंद म्हात्रे मैदानात गेलेत, परंतु आता संघाला सावरणं हे फार महत्वाचं असेल. आज प्रेक्षक वर्ग बघू शकताल की जिथं जिथं नजर जाईल तिथं तिथं करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जो करताना झेंडे आहेत आणि त्या झेंड्याच्या खाली बरोबर प्रेक्षक वर्ग तुम्हाला पाहायला मिळतील. जिथं जागा मिळाली तिथं जागेवर ते उभे आहेत. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय राजाजी लाड यांचं आगमन झालंय. मी विनंती करेन राजाजी लाड यांना की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. हा नक्कीच संदीप, आपण बघतोय की प्रत्येक मान्यवर आता येणार आणि आज शेवटची रात्र आहे आणि या शेवटच्या रात्रीमध्ये प्रत्येक पाहुणे आता या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येणार आहेत. बरेचसे प्रेक्षक वर्ग
काही बसलेत, काही उभे राहिलेत, काही खांद्यावर जोर टाकून उभे राहिलेत. दिसावा हा मॅच, काही टेकडीवर उभे राहिलेत, परंतु हा चेंडू निर्धाव जातोय. निर्धावाच्या साह्याने धावसंख्या तिथं स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 20. आणि विनंती करेल प्रेक्षक वर्गांना की जे कॅमेराच्या खाली जे बसलेत ते फक्त तो टेंट आहे तो टेंट हलवू नका प्लीज. जे बसलेत त्यांना विनंती करेल. यावेळी चांगला फटका, शॉट सिलेक्शन अतिशय बेमिसाल, दर्जेदार फटका, चेंडू सरळ सीमारेषे बाहेर, उत्तुंग असा षटकार येतोय फलंदाज आनंद म्हात्रेच्या स्वरूपामध्ये. काय बॅटिंग आहे तारा संघाची. प्रत्येक खेळाडू संघर्ष करतोय, प्रत्येक खेळाडू मोठे मोठे फटके मारतोय या मैदानावर. उत्तम जोशीची बॅटिंग बघितली, 2 चौकार मारून खेळाडू गेला, कमी चेंडू खेळला आणि धावा भरपूर करून गेला. शैलेश म्हात्रे सुद्धा 3 चेंडू खेळला, 8 धावा तो करून गेला, 1 षटकार मारला त्याने. आणि आता आनंद म्हात्रे सुद्धा आपल्या षटकाराने खातं उघडलं. काय बॅटिंग आहे ती तारा संघाची खोलवर पर्यंत. अशी बॅटिंग प्रत्येक संघाची असेल ना तर क्रिकेटचा दर्जा तो सुद्धा वाढला जाईल. आणि का म्हटलं जातं रायगडचे क्रिकेट बहरलंय त्याचं कारण म्हणजे प्रत्येक संघ आता पुढे चाललाय. यावेळी चांगला एलिव्हेशन होतं, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण गोलंदाजाने त्या मुवमेंटला अडवलं आणि त्याच मुवमेंटला चेंडू फेकला सुद्धा होता एसटीवर. आणि 1च धाव पूर्ण केली जाईल. 1 धावसंख्येच्या माहितीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या पोहोचली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27. विजयासाठी गरज आहे येणारे 18 चेंडू आणि गरज असेल ती एकूण 28 धावसंख्येची. भेटले 8वी पासून 12वी पर्यंत FY ला 18 बॉल 28 असं समीकरण असेल. 18 बॉल 28. यानंतरची मॅच नंतर आपण पाहणार आहोत, परंतु फर्स्ट एड बॉक्स लगेच घेऊन जा. स्प्रे लगेच घेऊन जायचं. 18 चेंडू 28 धावसंख्येची गरज आहे. खऱ्या अर्थाने बरेचसे खेळाडूंना आता इजा होऊ लागले पायाची. खऱ्या अर्थाने मुवमेंट करत असताना फलंदाज आनंद म्हात्रेच्या क्रॅम्प आला असं वाटतं मला. आणि त्यामुळे पिंटे आमचे गुणलेखकाच्या भूमिकेत असतात आता खऱ्या अर्थाने डॉक्टर बनलेत आजच्या रात्रीमध्ये. फर्स्ट एड बॉक्स घेऊन गेलेत. आणि खऱ्या अर्थाने बरेचसे खेळाडू जे पाहिलं असेल तुम्ही की इजा झाल्या असून सुद्धा मैदानात खेळलेत. आणि बऱ्याचशा वेळेस तुम्ही पाहिलं असेल की इजा होऊन सुद्धा संघाला तारून दिले प्रत्येक खेळाडूने. आणि आताही सुद्धा आता आनंद म्हात्रे त्याच जोमाने आता मैदानात खेळणार आहे. आणि मी विनंती करेन प्रेक्षक वर्गांना जे आमचे टावर्स आहेत त्या टॉवर्स खाली कोणीही बसू नका. आणि मला लाईट्समॅन सांगतो की झोपलेत अक्षरशः. बसू तर नका आणि झोपू पण नका. कारण व्होल्टेज जास्त आहे आणि त्यामुळे करत आणि मी विनंती करेन प्रेक्षक वर्गांना की टॉवर्स खाली कृपया राहू नका. आज प्रेक्षक वर्गांची तुडुंब गर्दी दिसायला येते. जर आता करत तरी आपण पाहिलं ना कॅमेरामन मध्ये म्हणजे tenniscricket.in कडनं छायाचित्रण केलं जाते. आणि जर तुम्ही स्क्रीनवर बघितलं ना तर तुम्हाला जिथं नजर जाईल तिथं प्रेक्षक वर्ग बसलाय, आनंद घेतो या स्पर्धेची. आणि नाईट स्पर्धा म्हटलं की बरेच जण वालाच्या शेंगा किंवा कलिंगड खायला येतात आणि ते कलिंगड खाता खाता आणि वालाच्या शेंगा खाता खाता स्पर्धेचा आनंद घेतात. आणि आजही प्रेक्षक वर्ग तेच काम करतात, त्याचं मनापासून स्वागत. परंतु आनंद म्हात्रे जो खेळाडू आहे त्याला बराच मला वाटतं दुखापत आहे, पायाला क्रॅम्प भरपूर आहे. जर जास्तच असेल तर प्लीज करा त्यांनी मैदानाच्या बाहेर आहे. कारण क्रिकेट पेक्षा आपला जीव फार महत्वाचा असतो आणि प्रत्येक तुला ही टुर्नामेंट ना तर पुढची टुर्नामेंट खेळायला भेटेल. परंतु आनंद म्हात्रे असा खेळाडू की तो थांबून जाईल आणि मैदानात मोठे मोठे फटके मारेल अशी आशा ठेवूया आपण. 28 धावा दाखल लागल्यात. स्वास्तिकसाठी हा चेंडू खरा त्यांनी घातक होता, परंतु निर्धाव चेंडू मात्र जातोय. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज जितू जांभळे जो गोलंदाज आहे. गोलंदाजी करताना रनअप सुद्धा आपण पाहिलं तर वेगळा आहे.
शैली वेगळी आहे गोलंदाजाची आणि गोलंदाजाच्या माध्यमातून आपण बघितलं गेलं तर रिलीज सुद्धा चांगला करतोय आणि स्विंग करतोय. चांगला चेंडू, यावेळेस चेंडूने घात केला, फलंदाज बाद होतोय स्वास्तिक म्हात्रे. मयुरेश, बरेचसे पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. राजेशजी लाड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. काही पाहुणे या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत निश्चितच, कारण मॅच देखील तितकीच चालू आहे आणि दादा त्या मॅचचा आनंद देखील घेत आहेत. आणि हे सर्व पाहुणे दंग आहेत खरं तर मॅच पाहण्यामध्ये. क्रिकेटचा मनमुराद आनंद आणि क्रिकेट वेडे दादा, आपण निश्चितच नंतर आपण स्वागत करूया 3 ओव्हर कंप्लीट हे मॅच कंप्लीट झाल्यानंतर. परंतु ही 10वी रात्र आहे जिथे सलग क्रिकेट चालू आहे. 27 मार्च पासून कर्जतमध्ये नाईटची स्पर्धा चालू आहेत. आजची तारीख आहे 5 एप्रिल, तरी सुद्धा क्रिकेटची एवढी गर्दी, म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट किती बहरलंय कर्जतमध्ये. हा नक्कीच समीर, 10 दिवस तुम्ही आनंद घेतात या स्पर्धेचा, परंतु हा चेंडू थोडासा स्विंग झाला आणि पंच आम्हाला सांगतात की हा वाईड आहे. वाईडच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये बदल 29 धावा धावफलकावर लागल्यात. आणि त्याचबरोबर समीर सोमणी सरांनी सांगितलं 10 रात्र तुम्ही आनंद घेतात, प्रेक्षक वर्ग तेच आहेत. आणि या 10 रात्रीमध्ये तुम्ही एकच YouTube लाईव्ह बघितलं असेल, tenniscricket.in, त्यांनी कव्हर केले या सर्व स्पर्धा. यावेळेस फलंदाज सुद्धा माघारी परततोय, आउट होतोय सचिन पाटील. एकूण धावसंख्या आहे ती 29. 55 धावसंख्येच्या पाठलाग करत असताना आता 4था गडी बाद होतोय आणि अजून एक चांगली विकेट मिळते जितू जांभळे यांना. संकेत मात्रे मैदानात जात आहेत, परंतु जे समोर पहिले जे खेळाडू होते ते खेळाडूंनी सुरुवात चांगली करून दिली, परंतु बघ रे अजून काय 29 धावसंख्या धावफलकावर लागले. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस अतिशय चांगला चेंडू गोलंदाजाचा निर्धाव चेंडू जातोय. खरं तर धावांना रोख लावण्यात यशस्वी झाला जितू जांभळे आणि जर हा सामना रीस संघ जिंकला तर टर्निंग पॉइंट ठरेल जितू जांभळेचं षटक, कारण फक्त 2 धावा दिल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट आतापर्यंत मिळवल्यात. समोरचे म्हणजे पहिले जे 2 गोलंदाज होते त्या गोलंदाजाने अक्षरशः मार खाल्ला. 27 धावा 2 षटकामध्ये आल्या. जितू जांभळेचे हे चांगलं षटक बघा, गोलंदाजाचा स्विंग करतोय. 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 29 धावसंख्येवर आणि विजयासाठी गरज आहे 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची. 12 चेंडू 26 धावा. 12 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे. आयोजकांच्या वतीने एक विनंती करतोय, ज्या पाहुण्यांना स्टेजवरती आमंत्रित करण्यात येईल त्याच पाहुण्यांनी स्टेजवरती यावं, कारण आजची शेवटची रात्र आहे. विनंती करतोय की ज्यांना आमंत्रण दिलेलं नाहीये, बोलताना थोडासा मला देखील वाईट वाटते, परंतु ज्यांना आमंत्रित केलेलं नाहीये त्यांनी कृपया करून मात्र विनंती करतोय त्या सर्व खेळाडूंना की आपण स्टेज खाली करायचे की आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपण वाढदिवस साजरा करतोय. खरं तर दादांचा वाढदिवस काल होता, परंतु आज आपण या जयशंकर चांदे क्रिकेट संघाच्या निमित्तानं संजय दादा तांबोळी यांचा आपण वाढदिवसाचा सोहळा संपन्न करतोय. दादांना खूप साऱ्या शुभेच्छा. डीजे तर आपण वाजवू शकत नाही कारण आचारसंहिता चालू आहे, रिस्ट्रिक्शन्स आहेत. आणि जयशंकर चांदे क्रिकेट टीमच्या वतीने मात्र हा दादांचा वाढदिवस इथे सेलिब्रेट केला जातो. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. दादांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय. अगदी कर्जत क्रिकेटसाठी त्यांची नेहमी धडपड चालू असते. सर्व कर्जत क्रिकेट रसिकांच्या मागे ते उभे असतात. दरवर्षीप्रमाणे त्यांची स्पर्धा देखील आपण अनुभवतो. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा संजय दादा तांबोळी यांना जयशंकर क्रिकेट संघ चांदई यांच्या वतीनं. मॅचला सुरुवात होते. दादांना शुभेच्छा. जाऊया आपण मयुरेश कदमकडे. पुनश्च
संजयदादा तांबोळे यांना वाढदिवसाच्या आमच्याकडनं मनापासून शुभेच्छा असतील. प्रत्येकाच्या हाकेला हाक देणारा माणूस आणि प्रेमळ माणूस, प्रेमळ स्वभावाचा माणूस, प्रत्येकाला जोडीला घेऊन खऱ्या पुढे जाणारा माणूस यांचा वाढदिवस आहे. एक धाव कंप्लीट केली जाणार. एक धावसंख्येच्या मैदानी स्कोर कार्ड मध्ये बदल. 30 धावा धावफलकावर लागल्यात. आनंद मात्रेला आता खेळावं लागेल आपल्या संघासाठी, कारण परिस्थिती गंभीर आहे. येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 25 धावसंख्येची गरज आहे. आणि या 25 धावा करण्यासाठी तुम्हाला आता करताना प्रहार करावे लागतील, तुम्हाला कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल. आणि मेहनतीशिवाय काहीच नाहीये या क्रिकेटमध्ये. तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढा तुम्हाला यश मिळेल. आणि तुम्हाला यश मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करावा लागणार आहे. 11 चेंडू 25 धावसंख्येची गरज असताना वाईट येतोय आणि वाईटच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. 31 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी आता गरज आहे ती 24 या धावसंख्येची. आणि मी नक्कीच मान्यवरांना सांगेल की बक्षीस लावताना फक्त आता एकदाच अनाऊन्स केला जाईल आणि तो बक्षीस जर फटकवला नाही तर कमिटी जमा करेल. हा चेंडू डॉट जातोय आणि डॉटच्या साह्याने 31 धावा धावफलकावर. 24 धावसंख्येची गरज आहे. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नाशिवाय पर्याय नाही. आणि प्रयत्न जर तुम्ही केले तर या तुम्हाला 55 धावा सुद्धा पूर्ण होतील. पण रीस संघ या धावा सहजासहजी देईल का याकडे सुद्धा लक्ष आहे. आनंद मात्रे ज्या पद्धतीने षटकार टोकून खातं उघडलं होतं तो षटकार आटवावा लागेल. मोठे मोठे फटके मारावे लागतील. त्याच्या जोडीला असलेला संकेत मात्रे जे 3 चेंडू डॉट खेळलेत त्या 3 येणाऱ्या चेंडूवर सुद्धा तुला प्रहार करावा लागेल. परंतु बघूया आपण, मॅच अजून संपली नाहीये, कारण मॅच मध्ये बरंच काही ठरलंय, बरंच काय राहिलंय आणि 24 धावसंख्येची अजून गरज आहे. डॉट अजून एक चेंडू निर्धाव येतोय. बांधून ठेवलंय, उभं केले संकेत मात्रे यांना. 4 चेंडू डॉट घालवलेत या गोलंदाजानं. 9 चेंडू आणि आता विजयासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. मॅच फार इम्पॉर्टंट चालू आहे, इंटरेस्टिंग मॅच चालू आहे. कारण असं वाटत होतं की सहज तारे संघ आता सुरुवात केल्यानंतर सहज जिंकेल, कारण 2 षटकामध्ये 27 धावा होत्या. असं वाटत होतं की मुंबई पुणे एक्सप्रेसवर धावत होता हा संघ, परंतु हा गावा साईडला आला, खड्डेचा सामना करावा लागला आणि खऱ्या अर्थाने जी धावगती होती, जी खरं स्पीड होता तो थोडासा कमी केला. तसंच कुठे आता तारे संघाचं झालंय. दांडीगुल आत्महत्या केली आता खऱ्या अर्थाने. हा फलंदाज करणं तरी काय, कारण 4 चेंडू डॉट गेले, पर्याय नव्हता या खेळाडूकडे आणि फलंदाज त्रिपाळीची होतोय. एकूण 31 या धावसंख्येवर हा गडी बाद झालेला 6वा. आणि निश्चितच यानंतर जो मॅच होणार आहे स्वर्गीय सतीश माळी 11 बामण डोंगरी आणि त्याच्या विरुद्ध शंकर राजगुरू स्मृती 11 चिंचपाडा. दोन्ही संघ तयार राहायचे. बॅटिंग घेतली आहे बामण डोंगरी संघाने. बॉलिंग माफ करा, बॉलिंग जो निर्णय आहे तो बॉलिंग घेतली आणि बॅटिंग करावी लागेल चिंचपाडा संघाला. आणि आमचे राजेश मोडक साहेब सुद्धा इथे उपस्थित आलेत. स्विंग होतोय, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये चेंडू आला. निर्धाव चेंडूची सांगता होते. लगबग चालू आहे, बरेचशी गडबड चालू आहे आमच्या मंचावर सुद्धा, कारण भरपूर गर्दी आज करत आणि आमचा मंच सुद्धा फार भरलाय. पहिलं जेव्हा फेरीतले सामने संपतील तेव्हा काहीच थोडेसे कमी होतील, कारण बरेचसे जण कामानिमित्त सुद्धा बाहेर जातात. परंतु यावेळेस बॅटीला स्पर्श करून एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. अजून एक विकेट जाते मयूर या खेळाडूची. 31 या धावसंख्येवर 6वा गडी बाद झालाय तो तारे संघाचा. जांता राजा छत्रपती क्रिकेट संघ
या ठिकाणी आपण पाहतोय जाणता राजा छत्रपती चषक यांचे आयोजक सन्माननीय रोहन पाटील गोल्डन मॅन आजचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी विनंती करेल आयोजकांना आर के कोलंबे साहेबांना की रोहन पाटील यांचं येथे स्वागत करायचं आहे. 6 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 24 धावा. तिसरं षटक टाकणार जितू जांभळे पुनश्च आपल्या स्पेल मधलं दुसरं षटक टाकतोय. विश्वास आहे या गोलंदाजावर आणि सन्मान सुद्धा आमच्या मॅच स्वीटावर चालू आहे. पहिला चेंडू वाईट जातोय. वाईटच्या माध्यमातून समीकरण बदल. 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. सहा चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. यावेळी 6वे चेंडू आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सरसावला जाणार तत्पूर्वी एकच धाव मिळते. या 1 धावसंख्येच्या माहितीने स्कोर कार्ड मध्ये बदल. 33 धावा धावफलकावर लागल्यात. 5 चेंडू आणि आता 22 धावसंख्येची गरज आहे. मोठे फटक्यांची आशा असेल खरं तर बॅटिंग करणाऱ्या तारा संघासाठी आणि मोठे फटके जर आले 5 चेंडू 22 धावा. अजून एक चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर म्हणजे वाईट येतोय आणि वाईटच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. 34 धावा धावफलकावर लागल्यात. कोण जिंकणार शेवटच्या क्षणी आपल्याला समजणार आहे कारण 5 चेंडू 21 धावसंख्येचे समीकरण आहे. वाईट सुद्धा दिले जातात या गोलंदाजाकडनं म्हणजे अतिरिक्त धाव. हा चेंडू डॉट जातोय. चार चेंडू आणि आता 22 धावसंख्येची गरज असेल. चार चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे. बरेचसे पाहुणे सुद्धा इथे उपस्थित झाले. त्या गडबडीत सोडता खरं तर विकेट सुद्धा जाते आणि 6वा नव्हे तर 7वा विकेट मात्र आता जाणार आहे. 7वा विकेट जाते. धावसंख्या आहे ती अजून तिथं स्थिर आहे. 3 चेंडू आणि आता 22 धावसंख्येची गरज आहे. परंतु 22 धावसंख्या करण्यासाठी आता मेहनत केलीच नाही, प्रयत्न केलेच नाही. कारण आम्ही नेहमीच म्हणतो की तुमचे कार्य जरी छोटे असले तरी चालतील पण प्रयत्न हे तुमचे मोठे असले पाहिजेत. जे काही कराल ते तुमच्या हिमतीवर करा आणि आता गमतीवर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवायला बसले. प्रयत्न शेवटपर्यंत तुमचे झाले पाहिजेत. 3 चेंडू विजयासाठी आता गरज असेल ती 22 धावसंख्येची. 3 चेंडू 22 धावा असं समीकरण आहे. जितू जांभळे गोलंदाजी मार्कवर. अजून एक वाईटची भर मिळते आणि या वाईटच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये बदलाव. 34 धावा धावफलकावर लागल्यात. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज चमत्कार करेल कारण 3 चेंडू 21 धावा होणं फार कठीण असतं. परंतु अवंतर धावा आल्या तर. परंतु हाही चेंडू मात्र चांगला पडला. आता 2 चेंडू आणि आता 21 धावसंख्येची गरज आहे. मॅच मधले हवा गेले. मॅच आता थोडेसे बदलले गेले. मॅच रिस संघाच्या बाजूने आता झुकली गेले. परंतु या मॅच मध्ये फार आठवणी आहेत. या मॅच मध्ये बरंच काही घडलंय कारण सुरुवात चांगली झाली होती तारे संघाकडनं परंतु त्या सुरुवातीला लगाम लावला जितू जांभळे यांनी. आता 1 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 20 धावसंख्येची. जाऊया संदीपजी बोराडे यांच्याकडे. धन्यवाद मयुरेश. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहील तत्पूर्वी नक्कीच पाहुण्यांकडे आपण बोलणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय राजेजी लाड साहेब उपस्थित आहेत. मी संजूजी कोलंबे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. सन्माननीय राजेजी लाड. त्यासमवेत आपण पाहतोय सन्माननीय विलासजी लहाणे साहेब येथे उपस्थित आहेत. यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती संजयजी कोलंबे यांना करतो.
त्यांच्या समेत सन्माननीय महेशजी श्रीखंडे साहेब उपस्थित आहेत, यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती संजयजी कोलंबे यांना करतो. त्यांच्या समेत आपण पाहतो या ठिकाणी सन्माननीय सदानंदजी थोरवे साहेब उपस्थित आहेत, यांचं सुद्धा यथेचे स्वागत करण्याची आयोजकांना विनंती करतो. सन्माननीय सदानंदजी थोरवे. संदीप थोडं थांबवतो. या मॅचचा हिरो ठरतोय जितू जांभळे, रीस संघाचा जितू जांभळे. आपण त्वरित व्यासपीठावरती यायचे आणि तारा संघ जो प्रथमतः कर्जत तालुक्यामध्ये दाखल झाला, मी त्यांना देखील शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. आणि रोशन पाटील त्यांच्या